जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या निभाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं महा तदेवाहुन्न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। आजपासून खऱ्या अर्थाने विचारसागर ग्रंथाच्या पांगत चिंतनाला आरंभ होत आहे। म्हणजे आजपासून आपल्या विचारसागर ग्रंथाचा प्रारंभ होत आहे। त्याच्या अगोदर आपण आतापर्यंत त्याची भूमिका किंवा उपोद्घात किंवा त्याची चिंतन करण्याची एक दिशा या रूपाने थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला। आजपासून ग्रंथ प्रारंभ होत आहे। तर विचारसागर रहस्य असं या ग्रंथाचं नाव आहे। याच्यामध्ये 7 तरंग आहे। त्यापैकी प्रथम तरंगाला प्रारंभ होत आहे। तरंग पहिला। अनुवादकर्त्यांनी एक प्रकारचं मंगलाचरण केलेलं आहे। श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। मला वाटतं मंगलाचरण आपण थोडं पाहिलं होतं का? मंगलाचरण वस्तू निर्देश रूप पाहिलं होतं, आशीर्वादात्मक आणि नमस्क्रिया रूप मंगल। त्याप्रमाणे हे मंगलाचरण पुढे येणारच आहे। आणि यामध्ये जो काही पूर्वसूरींचा जो प्रघात आहे किंवा प्रणाली आहे ती पाळलेली आहे। आपण आरंभ केलेल्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची विघ्न येऊ नये, निर्विघ्नपणाने तो ग्रंथ परिसमाप्तीपर्यंत जावा म्हणून पूर्व ऋषी परंपरा गणेशाला वंदन करते की जी सगळ्या विघ्नांचं हरण करणारी देवता आहे। तर श्री गणेशाय नमः। तसंच आपलं प्रत्येकाचं एक इष्टदैवत, इष्टमंत्र, इष्टग्रंथ असतो। त्याप्रमाणे आपलं इष्टदैवत श्रीकृष्ण परमात्मा त्याला वंदन केलेलं आहे, श्रीकृष्णाय नमः। आणि यानंतर जे आपल्या श्रीगुरु आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते साक्षात आपल्या इष्टदेवतेचं स्वरूप आहे असं वैदिक परंपरेत मानतात। यथा देवे तथा गुरव। ज्याप्रमाणे आपले इष्टदेवता आहे तीच श्रीगुरु रूपाने आपल्या जीवनात आलेली आहे। म्हणून यस्य देवे पराभक्ती, ज्याची आपल्या इष्टदेवतेवर आत्यंतिक भक्ती किंवा श्रद्धा असते, जितकी इष्टदेवतेवर असते तथा गुरव तितकीच आपल्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असते। आणि तस्यैते कथिता अर्थः प्रकाशन्ते महात्मनः। त्याच्या जीवनामध्ये ह्या महापुरुषाच्या किंवा अशा प्रकारच्या शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाच्या अंतकरणात जे सांगितलेलं ज्ञान त्या ज्ञानाचा प्रकाश होतो, म्हणजे अनुभूती येते। म्हणून या ठिकाणी श्री गुरुभ्यो नमः असं म्हटलेलं आहे। आता ग्रंथाचा आरंभ करतात। दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांताचे प्रस्थानत्रय म्हणतात। वेदांत म्हणजे वेदाचा अंतिम भाग, म्हणजे वेदाचा अंतिम भाग म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे असा जो वेदाचा भाग त्याला म्हणतात वेदांत किंवा वेदांत। याचा अर्थ उपनिषद
असा एक अर्थ आहे उपनिषद, किंवा वेदांताला ब्रह्मविद्या असं म्हणतात, की जी जन्म मरण परंपरा रूप असणारा संसार, त्या संसाराला खंडित करणारं असं जे ज्ञान, ते ज्ञान प्रतिपादक जे शास्त्र, त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतात, किंवा उपनिषदाला वेदांत असं म्हणतात, किंवा वेदाचा जो अंतिम तत्वज्ञानाचा विभाग त्यालाही वेदांत असं म्हणतात. तर ह्या वेदांतामध्ये प्रस्थानत्रय आहे. पहिल्यांदाच आपण पाहिलं होतं प्रस्थान म्हणजे प्रकर्षेण स्थियते अस्मिन् आत्मनि इति प्रस्थानम, म्हणजे विशेष करून आपल्या आत्मस्वरूपात आपल्या अंतःकरण वृत्तीची स्थिती करून देणारं जे शास्त्र, त्याला म्हणतात प्रस्थान. आणि ते प्रस्थानत्रय म्हणजे तीन ग्रंथ, अशा आत्मस्वरूपात ठिकाणी स्थिती करून देणारे 3 वेदांताचे ग्रंथ आहेत. त्याला म्हणतात उपनिषद. 3 कोणते? तर उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. त्यापैकी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रय असं म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंत ज्या लोकांनी वेदांताचे साधना केली, किंवा वेदांताचे साधक किंवा वेदांत विचारामध्ये प्रवृत्त झालेले जे लोक आहेत, तर त्यांना आपल्या जीवनामध्ये ह्या वेदांताचं अध्ययन करायचं असेल तर त्याला प्रस्थानत्रयीचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे श्रीमद भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या 3 ग्रंथांचं अध्ययन झालं म्हणजे वेदांताचं चांगल्या प्रकारचं अध्ययन झालं. तर त्यासाठी हे प्रस्थानत्रय आहे. आणि त्याच्यामध्ये दश उपनिषद म्हणजे 10 उपनिषदांचा समावेश केला. प्रत्येक वेदाची उपनिषद आहेत आणि त्या उपनिषदामध्ये महावाक्यांचा उपदेश केलेला आहे. तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि प्रज्ञानम ब्रह्म, अशी 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. तर प्रत्येक वेदाची उपनिषद आहेत, तशी उपनिषदांची संख्या 1008 अशी सांगितली जाते. त्याच्यानंतर 508, 108, 13, 11. परंतु माऊलींनी असं म्हटलेलं आहे की उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुगुटे सुगंधे शोभती भली. म्हणजे दशोपनिषद या ठिकाणी माऊलींनी सांगितली. आणि भगवान शंकराचार्यांनी या ठिकाणी 10 उपनिषदांवर भाष्य केलेलं असल्यामुळं जर 10 उपनिषदांचं अध्ययन चांगल्या प्रकाराने झालं तर त्या 10 उपनिषदाच्या चिंतनामध्ये सर्व उपनिषदांच्या अर्थाचा विचार होऊन जातो. म्हणून परंपरेने ही 10 उपनिषदाचं अध्ययन करण्याची पद्धती आहे आणि प्रस्थानत्रयामध्ये या 10 उपनिषदांचा समावेश केलेला आहे. त्याच्यापैकी ईशावास्य, कठ, केन, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, बृहदारण्यक आणि छांदोग्य अशी ही 10 उपनिषद आहेत. जर आपल्याला या ग्रंथातलं वेदांताचं चिंतन चांगल्या प्रकाराने प्रक्रियाबद्ध असं लक्षात आलं आणि आपण संस्कृतचं नित्य व्यासंग ठेवला तर ह्या 10 ग्रंथाचं म्हणजे 10 उपनिषदांचं, ब्रह्मसूत्राचं, श्रीमद भगवद्गीतेचं आपलं अध्ययन चांगल्या प्रकाराने होऊ शकतं. आणि आपण अशाच प्रकारचं ध्येय ठेवलं पाहिजे. केवळ विचारसागर किंवा गीता, अन्वयार्थ, ज्ञानेश्वरी एवढंच नाही, तर आपण आपल्या जीवनामध्ये कुठेही असो, कोणत्याही प्रसंगात असो, पण जास्तीत जास्त ह्या प्रस्थानत्रयीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार. की प्रस्थानत्रयीचा अभ्यास यथायोग्य, याचा शास्त्रार्थ आपल्याला कळला तर आपल्याला खरं आपलं वारकरी प्रस्थानत्रय वेगळं सांगितलं जातं. जसं इकडं या ठिकाणी ह्या वेदांत परंपरेमध्ये ह्या 3 ग्रंथांना प्रस्थानत्रयी म्हणतात, तसं वारकऱ्याची प्रस्थानत्रयी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा किंवा सर्व संतांची असणारी अभंगवाणी हे एक प्रस्थान. दुसरं प्रस्थान आहे ज्ञानेश्वरी आणि तिसरं प्रस्थान आहे एकनाथी भागवत, जे की भागवताच्या 11 स्कंदावर नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि संपूर्ण गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली. आणि गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी 4 वेदाचे केलेले विवरण, 4 वेदांचं केलेलं विवरण. म्हणजे आपण हे ग्रंथ जर वारकरी चांगल्या प्रकाराने शिकले, वारकरी प्रस्थानत्रयी, तर त्या संस्कृत प्रस्थानत्रयी वेगळी राहत नाही. परंतु
वेदातच कोणत्या वेदाचं विवरण केलं, कोणत्या वेदवाक्याचं विवरण केलं, कोणत्या भगवद्गीतेचं भगवंताचं मनोगत किंवा ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांचं मनोगत तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नाथ महाराजांनी कशा प्रकाराने मांडलं हे आपल्याला कळण्यासाठी अगोदर ह्याही प्रस्थानत्रयीचं अध्ययन पाहिजेच, आहे की नाही. म्हणजे आपल्याला ज्ञानोबारायांनी कसं सोपं करून ते भगवंताचं मनोगत सांगितलं हे आपल्या लक्षात येईल. म्हणून प्रत्येक अध्ययन करणाऱ्या त्या साधकांनी ह्या 3 ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. वारकरी प्रस्थानत्रयी आणि ही संस्कृत प्रस्थानत्रयी आणि यांच्यामध्ये असणारी एकवाक्यता, सगळ्या संतांनी जे सांगितलं तेच ब्रह्मसूत्रांनी सांगितलं, तेच उपनिषदांनी आणि तेच भगवद वचना गीतेच्या द्वारा सांगतात. असा आपल्याला त्याच्यामध्ये समन्वय म्हणजे त्याच्यामध्ये असणारं सामंजस्य हे जर आपलं ध्यानी आलं तर आपल्या अंतःकरणात आपलं पारमार्थिक जीवन साधना करत असताना कोणत्याही प्रकारची शंका राहत नाही. आपण निर्धास्तपणे आपल्या जीवनाची पारमार्थिक साधना या ठिकाणी करू शकतो आणि तिथून पुढे आपल्याला फक्त शास्त्राविषयी कोणत्याही प्रकारचं शंका राहत नाही. फक्त आपलं साधना जी आहे आपल्या अधिकारानुरूप ती साधना आपण करत राहतो आणि ते असंच जीवनामध्ये होणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तेव्हा आपल्याला एक गोष्टी या प्रारंभापासून सांगून राहिले निश्चलदासजी किंवा ह्या ग्रंथकर्ते अनुवाद करते की दश उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता याला हे काय आहे वेदांताचं प्रस्थानत्रय असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ प्रस्थान म्हणजे आपल्या जसं आपण इथून प्रस्थान केलं म्हणजे आपण या स्थानावरून अलंकापुरावरून भगवान माऊलीला घेऊन पांडुरंग परमात्म्यापर्यंत जायचं. तसं या ठिकाणी ह्या प्रस्थानत्रय याचाच अर्थ असा की आपण आपल्या ह्या ग्रंथाच्या द्वारा ह्या प्रस्थानत्रय म्हणजे ह्या 3 ग्रंथाच्या द्वारा आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं किंवा आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं, आत्मस्वरूपाला जाणायचं, यासाठी ह्या ग्रंथाचं अध्ययन आपल्याला करायचं आहे असा त्याचा अर्थ झाला. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत पूज्यपाद शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. आता हे झालं प्रस्थानत्रय, हे मूळ ग्रंथ झाले. कोणते? उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. ही ब्रह्मसूत्र व्यासांनी, व्यासकृत ब्रह्मसूत्र आहेत. ते किती? 555 सूत्र आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचा एक पाद आहे. म्हणजे 16 पाद आणि 4 अध्याय आणि 555 अशा प्रकारची सूत्र आहेत. त्यापैकी पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे? समन्वयाध्याय असं नाव आहे. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे अविरोधाध्याय, तिसऱ्याचं काय आहे? साधनाध्याय आणि चौथ्याचं फलाध्याय. अशा प्रकारचे हे 4 अध्याय आहेत. तर याच्यामध्ये उपनिषदामध्ये जे परस्पर विरोध आपल्याला दिसतो तो खरा विरोध नसतो. तो विरोध हा भास असतो. काल आपण विरोधाभासाचं स्वरूप पाहिलं, तसं विरोध हा भास असतो. तेव्हा हा जो विरोध आहे आपल्याला आपाततः वरवर दिसणारा तो विरोध नाही, त्यांच्यामध्ये एकसूत्रता किंवा सामंजस्य आहे हे कळून देण्यासाठी ह्या व्यासांनी आपल्याला उपनिषदांचा अर्थ समन्वयपूर्वक कळावा म्हणून जी सूत्र लिहिली त्याला म्हणतात ब्रह्मसूत्र. त्याचं दुसरं नाव आहे व्याससूत्र किंवा त्यालाच वेदांत सूत्र किंवा शारीरक सूत्र असं त्याला म्हणतात. अशा प्रकारची ही ब्रह्मसूत्र आहेत. आता याच्या पुढं यांनी लिहिलं, परंतु त्याच्यानंतरही पुढचे जे आचार्य आहेत त्यांनी ह्याच ग्रंथावरचं चिंतन लिहिलं. परंतु ते चिंतन लिहिलं कोणी? पहिल्यांदा उपनिषदावर, गीतेवर आणि ब्रह्मसूत्र ही सगळी जी प्रस्थानत्रयी आहे या प्रस्थानत्रयीचा अर्थ लोकांना केवळ अथातो ब्रह्मजिज्ञासा एवढं सूत्र, अगदी सूत्र त्याला म्हणतात की जे अत्यंत कमी शब्दात लिहिलेलं असतं आणि ते अर्थपूर्ण असतं. परंतु तेही आपल्याला संस्कृतचं अध्ययन चांगल्या प्रकाराने असल्याशिवाय कळत नाही. सूत्राची व्याख्या केली त्यांनी काय? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम.
अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्र कशाला म्हणतात तर त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये अल्पाक्षर म्हणजे फार थोड्या अक्षरात संक्षेपामध्ये सांगितलेलं असतं. अल्पाक्षरम असंदिग्धम, पण त्याच्यामध्ये मनुष्याला म्हणजे संशय राहील असं नाही, निसंशय करणारी, उलट संशय नाहीसा करणारी अशी ती स्तोत्र असतात. नंतर ती काय अनवद्यम, त्या ठिकाणी ती निर्दोष असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आणि काय अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत, त्याच्यामध्ये सर्व अनेक विस्ताराचं काय झालेलं असतं, संक्षेप करून सार सांगितलं असतं. दुधाचं सार जसं घृत आहे किंवा नवनीत आहे त्याप्रमाणे थोडक्यात त्याच्यामध्ये सार सांगितलेलं असतं. आणि अस्तोभम, त्याच्यात ताल्हाळ केलेला नसतो. अनवद्यंच, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर दोषारोपण करता येईल असा कोणताही दोष नसतो, म्हणजे निर्दुष्ट स्वरूपात ते असतं. त्याला सूत्र असं म्हणतात. अशी जी सूत्र आहेत हे सर्व करून ठेवलं. 700 श्लोक, 555 सूत्र आणि 10 उपनिषद, याच्यामध्ये संपूर्ण आत्मज्ञान जीवाला प्राप्त व्हावं अशा प्रकारचं हे वाङ्मय आहे. परंतु जसा जसा काळ जातो, त्यांनी लिहिलं ना काय, अनुष्ठातृणाम कामोद्भवात कालेन, जसा जसा काळ जातो तसा काल गेल्यानंतर मनुष्याच्या बुद्धीचं बल, मनाचं बल किंवा त्याच्या अंतकरणाची शुद्धी, सूक्ष्मता बुद्धीची, ह्या सर्व गोष्ट कलिकाळामध्ये कमी कमी होत जातात. त्यामुळे केवळ सूत्र ऐकून त्याला त्या सूत्राचं रहस्य ज्ञात होत नाही. मग अशा वेळेला त्यांनी लिहिलं शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. या ठिकाणी शंकरम शंकराचार्यम, शंकराचार्य हे भगवान शंकराच्या रूपाने अवतीर्ण झाले. काय, शंकरम शंकराचार्य केशवम बादरायणम, आणि भगवान विष्णूच काय कोण आहे, भगवान व्यास आहेत. आणि अशा प्रकारचे सूत्र भाष्य कृतौ वंदे, सूत्र आणि भाष्य, सूत्र कोणी केली, भगवान शंकरांनी, म्हणजे जे आपलं भगवान व्यासांनी, की जे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचं किती ऐक्य आहे, हरिहरा भेद नाही करू नका वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. तेव्हा भगवान विष्णूंच्या द्वारा केलेली जी सूत्र, त्या सूत्रांचा अर्थ कोण करील तर त्या ठिकाणी भगवान शंकर करतील. म्हणून भगवान शंकरांनी पुन्हा अवतार घेतला आणि त्या सूत्रावरची भाष्य केलं. कोणी, भगवान शंकराचार्यांच्या शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम, बादरायणम म्हणजे व्यास महर्षी, अशा प्रकारच्या सूत्र भाष्य कृतौ वंदे. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र आणि भाष्य म्हणजे ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषद यावरचे असणारे भाष्यकार त्यांना म्हणतात. ते कोण तर भगवान शंकराचार्य यांना वंदन करतं. आता सूत्राचं पाहिलं, भाष्याची काय व्याख्या केलेली आहे, सूत्रार्थ वर्ण्यते यत्र, सूत्राचा अर्थ ज्याच्यामध्ये सांगितला जातो, पदम सूत्रानुसारेणी, आणि त्या सूत्राच्या अनुसार आपण केलेली जी पद आहे त्याचाही अर्थ सांगितला जातो. आणि स्वपदानीच वर्ण्यंते ना, भाष्यम भाष्य भाष्य विदो विदुः, आणि आपण जी त्यासाठी पद योजलेली आहेत त्या पदांचा पण अर्थ सांगितला जातो, त्याला म्हणतात भाष्य. म्हणून आपल्यासमोर नेहमी आपल्याला सूत्ररूपातही बोलता आलं पाहिजे संक्षेपाने, समोरच्या माणसाला अर्थ कळावा म्हणून त्याच्यावरचं आपल्याला भाष्यही करता आलं पाहिजे. म्हणून आपण एखादं वाक्य बोललं तर काही लोक म्हणतात कळलं नाही, मग कळलं नाही, त्यांना त्या पदाचा अर्थ कळला नाही, तो आपण पुन्हा पुन्हा काय केला पाहिजे, त्याचा विस्तारपूर्वक तो निसंदेह होईल, त्याला त्या अर्थाचा स्पष्ट अवबोध होईल, अशा प्रकारचं आपण सांगितलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की त्याच्या भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी ह्या प्रस्थांतरेवर भाष्य लिहिलं. आता हे कार्य झालं, परंतु पुढं पुढं मनुष्याची बुद्धी ही तितकी सूक्ष्म राहत नाही. कारण का, जे हे विचार करणारे, विचारात प्रवृत्त झालेले, त्यांनी लिहिलं की काय, आता सांगितलं अनुष्ठातृणाम कामोद्भवात ना,
दीर्घेन कालेन, जसा जसा काल जातो, दीर्घेन कालेन जसा जसा काल जातो तसं त्या अनुष्ठान करण्याच्या अंतकरणात कामाचा उद्भव होतो. म्हणजे त्यांनी लिहिलं की काय, जसं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जसा जसा काल जातो तशी धर्माला काय होते, ग्लानी, धर्म नष्ट होत नाही, पण लोकांना त्याचा अर्थ मात्र उमगत नाही. आणि तो अर्थ सांगण्यासाठी अशा अवतारी कुटीतले महापुरुष स्वतःच्या इच्छेने किंवा ईश्वराच्या इच्छेने जगत कल्याणासाठी या महितलावर अवतीर्ण होतात. त्याचपैकी भगवत पूज्यपाद शंकराचार्य आहेत, त्यांनी हे भाष्य लिहून संपूर्ण जगताला उपकृत करून ठेवलं. परंतु त्याचाही पुढे त्यांनी सांगितलं, जे प्राणी या कामी भरू, प्राण्यांच्या ठिकाणी कामना किंवा विषय वासना यांच्याविषयी भर असल्यामुळं जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, लोकांना आत्म्याविषयी प्रेम वाटायच्या ऐवजी काय होतं, देहाविषयी प्रेम अधिक वाटायला लागतं. असा एक काल येतो. बघा, समुद्र आहे, जर आपण अथांग समुद्रामध्ये पाहिला तर डोंगरासारख्या मोठ्या मोठ्या लाटा उसळतात, काय की नाही, आणि त्या लाटा इतक्या उसळतात की असं वाटतं की डोंगरच आहे. आणि पुन्हा थोड्या वेळाने ज्या वेळेला त्या लाटा काय खाली जातात तर जितक्या वर उसळल्या तेवढाच खाली मोठा खड्डा पडतो, आहे की नाही. तसंच या ठिकाणी धर्मानुष्ठान करणाऱ्या लोकांच्या जीवनात देखील अशा प्रकारचा एक काळ येतो की ज्या काळामध्ये सर्व लोक वैदिक कर्म, वैदिक उपासना, तत्वज्ञानाचा विचार करत असतात. आणि जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू असं होतं. तेव्हा म्हणून पडीला विसरू आत्मबोधाचा, मग त्यांना आत्मबोधाचा म्हणजे आपल्या आत्मज्ञानाचा किंवा आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. आणि अशी स्थिती जेव्हा येते तेव्हा हे मूळचं तत्वज्ञान अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी, लोकांच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी, त्यांची त्या कर्मानुष्ठानामध्ये किंवा वेदांत विचारामध्ये प्रवृत्ती होण्यासाठी तशा प्रकारचे महापुरुष या अवनी तलावर अवतीर्ण होत असतात. आणि ते जो खरा तुकाराम महाराज असं म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, वेरानी वाहवा भार माथा. इतर लोकांनी वेद वगैरे कंठस्थ जरी केले तरी ते वेदाचा भार वाहतात, उच्चारण करतात, परंतु त्यांना अर्थाचं ज्ञान नसतं. तेव्हा सर्व लोकांना त्या अर्थाचं ज्ञान करून देऊन त्याप्रमाणे अनुष्ठान करण्यामध्ये त्यांची प्रवृत्ती व्हावी म्हणून अशा प्रकारचे महापुरुष या ठिकाणी येऊन लोकांना पुन्हा त्या ग्रंथाचा अर्थ अधिक सुगम करून सांगतात. त्याचप्रमाणे या प्रस्थानत्रयीचा अर्थ भाष्यकारांपर्यंत झाल्यानंतरही काही लोकांनी तोच आता प्रत्येक सूत्र वगैरे न देता काहींनी दिली आणि काहींनी या ठिकाणी त्याचं जे मनोगत आहे, कोणाचं प्रस्थान त्रयीचं, ते मनोगत सांगण्यासाठी पुढं दुसरे ग्रंथ लिहिले. तर त्याच्यामध्ये ग्रंथ सांगितला अद्वैत सिद्धी हा एक ग्रंथ आहे, जो अद्वैताचा परमकोटीचा सिद्धांत सांगणारा अत्यंत श्रेष्ठ ग्रंथ ह्या वेदांत संप्रदायामध्ये मानला जातो, की जो मधुसूदन सरस्वती यांनी लिहिला. ज्या मधुसूदन सरस्वतींच्या जिभेवर साक्षात सरस्वती होती, त्यांचं वर्णन केलेलं आहे. एकदा तुलसीदासांनी मला वाटतं वर्णन केलेलं आहे. काय तुलसीदासांनी असं वर्णन केलेलं आहे की मधुसूदन सरस्वते हे पारम वेत्ती सरस्वती. मधुसूदन सरस्वतींच्या बुद्धी किंवा त्यांची प्रतिभा किती आहे हे फक्त सरस्वती जाणते. मधुसूदन सरस्वते हे पारम वेत्ती सरस्वती, म्हणजे सरस्वतीला सोडून त्यांच्या बुद्धीचा थांग कोणालाही लागत नाही. अशा प्रकारचे हे मधुसूदन सरस्वती आचार्य आहेत. आणि असं लिहितात, पारम वेत्ती सरस्वत्याः मधुसूदन सरस्वती. आणि सरस्वतीला काय म्हणायचंय हे कोण जाणतात? फक्त मधुसूदन सरस्वती. अशा प्रकारचे महात्मे आहेत. या अद्वैत सिद्धी ग्रंथामध्ये त्यांनी सर्व द्वैताचं खंडन केलेलं आहे आणि ते स्वतः सगुण साक्षात्कारी महात्मे आहेत. हे सर्व अद्वैत सिद्धी लिहिल्यावर त्यांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे काही बालरूपात दर्शन दिलं तर त्याच्यामध्ये ते इतके आकर्षून गेले की त्यांनी ते मधुसूदन सरस्वतींनी भक्ती रसायन नावाचा ग्रंथ लिहिला आहे, की जो भक्ती सिद्धांतामध्ये इकडं जसा अद्वैत परंपरेमध्ये वेदांत संप्रदायामध्ये हा त्यांचा मधुसूदन सरस्वतींचा अद्वैत सिद्धी हा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे,
तसाच भक्ती सिद्धांताचं तर्कशुद्ध पद्धतीनं निर्दोष असं निरूपण करणारा ग्रंथ आहे भक्ती रसायन. त्याचं कारण काय आहे तर त्यांना भगवंतानी एवढे मोठे तत्वज्ञ पण आपल्या सगुण रूपाने त्यांना भाळून टाकलं, म्हणजे त्याच्यामध्ये ते पूर्णपणे त्या सगुण भक्तीमध्ये रममान झाले. म्हणून मधुसूदन सरस्वतींचं साहित्य हे आपल्या वारकरी संप्रदायात अत्यंत जवळचं आहे. कारण आपला संप्रदाय हा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा सिद्धांत मानणारा किंवा त्याचं अनुष्ठान करणारा आहे. म्हणून आपल्याला हे अद्वैत सिद्धिकार मधुसूदन सरस्वती हे अत्यंत जवळचे शास्त्रज्ञ किंवा एक महापुरुष आहेत. म्हणून त्यांनी दिलं की ज्या वेळेला मधुसूदन सरस्वती वृंदावनमध्ये गेले आणि यमुनेच्या वाळवंटात त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं तेव्हा त्यांचा श्लोक आहे काय, ध्यानाभ्यास वशीकृतेन मनसा तन्निर्गुणम निष्क्रियम ज्योतिः किंचन योगिनो यदि परम पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकंतु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरम कालिंदी पुलिनोदरे किमपि यन्नीलम अहो धावती. असं ते म्हणतात की हे वेदांताचे चिंतन करू द्या, कोणी ध्यानधारणा करू द्या, मला काही नको. त्या यमुनेच्या वाळवंटात धावणारं ते सावळं स्वरूप जे मी पाहिलं त्याच्या दर्शनाशिवाय मला काही नको. म्हणजे आपल्याकडे जे म्हणतो मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी, अशा प्रकारची त्यांची एक प्रातिभ अनुभूती आहे. हे इतके विद्वान होते परंतु इतके सहृदय होते की त्यांच्या जीवनचरित्रात कोणी लिहिलेलं आहे की मधुसूदन सरस्वती काशीला पाठ सांगत असत. पाठ सांगत असताना त्यांच्या पाठामध्ये सर्व लोक यायला लागली. त्या काळामध्ये काशी ही आजही एक विद्वानांची नगरी आहे. काशीचा एक साधारण पंडित आणि दुसऱ्या भारतामधला मोठा विद्वान यांची सुद्धा तुलना होत नाही. तिथं सहज मनुष्य 6 महिने राहिला विद्या अभ्यास करण्यासाठी तर बाहेर पडताना स्टेशनवर त्याला 3 हमाल करून गाडीभर ग्रंथ घेऊन यावे लागतात. म्हणजे आजही अशा प्रकारची स्थिती आहे. तर त्या काळामध्ये हे मधुसूदन सरस्वती पाठ सांगत असताना एवढे मोठे पंडित होते, सगळ्यांचे पाठ बंद पडले आणि सगळे मधुसूदन सरस्वतीकडे यायला लागले. त्यांचेच असणारे एक गुरुबंधू, त्यांचं नाव मला आठवण, त्यांचं नाव पण दिलेलं आहे, तर त्यांच्याकडं पाठ आहे. ते न्याय व्याकरण वेदांत सगळ्याचे पंडित होते. म्हणून त्यांनी एक दिवस सांगितलं की मी आता तीर्थाटनाला चाललो. ते म्हणे का बरं? ते म्हणे माझे पाठच चालत नाही, सगळे लोक तुझ्याकडेच यायला लागले. मग ते म्हटले असं जर असेल आपल्या मित्राचं मन दुखवू नये, म्हणून त्यांनी सांगितलं की नाही मलाच तीर्थयात्रेला जायचे, तूच या ठिकाणी पाठ चालव असं त्यांनी सांगितलं. नंतर ते गेले परंतु ते पाठ काही व्यवस्थित चालले नाही. तर त्यांनी नंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच पाठ हे इथं तूच घे, मी एका झाडाखाली पाठ घेईन. आणि त्यांनी एका लिंबाच्या झाडाखाली पाठ घ्यायला सुरुवात केली. तर त्या लिंबाची पानं कडू ती गोड झाली. अजूनही तो कोणता पंचगंगा घाटाजवळ कुठं तो लिंब आहे, तर त्या लिंबाची पानं अजूनही एक फांदी ज्या फांदीखाली ते बसत होते ती फांदी गोडच्या ऐवजी आपलं कडूच्या ऐवजी गोड झाली असं सांगतात. म्हणजे किती थोर महापुरुष आहे. आणि या महापुरुषांनी अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरा ह्या प्रस्थानत्रयीचं अनुसरण करणारा अशा प्रकारचा दुसरा ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आहे विवरण. तर त्या विवरण ग्रंथ प्रकाशात्मा येतीने असं सांगतात की ते सुरेश्वराचार्यांचे साक्षात शिष्य होते. असं कोणी म्हणतात प्रशिष्य होते, कोणी म्हणतात शिष्य होते. तर अशा प्रकारच्या त्या प्रकाशात्मा येती त्यांनी आणखी हा विवरण नावाचा ग्रंथ सांगितला. पण हे सगळे जे ग्रंथ आहेत हे प्रस्थानत्रयीचं जे भाष्य आहेत शंकराचार्यांचं त्याचं उल्लंघन करत नाही. तोच सिद्धांत अधिक स्पष्टीकरण करून सांगणारा हा विवरण ग्रंथ आहे. नंतर भामती निबंध, त्याच्यानंतरचे एक आचार्य झाले ते आहेत वाचस्पती मिश्र आणि त्या वाचस्पती मिश्रांनी भामती निबंध नावाचा ग्रंथ लिहिला. पण हा ग्रंथ जो आहे हा मात्र केवळ ब्रह्मसूत्राचं विवरण करणारा आहे. ब्रह्मसूत्र ही जी व्यासांनी लिहिली, आचार्यांनी जे भाष्य लिहिलं त्याच्यावरच त्या भाष्यावरच एक भाष्य किंवा टीका भामती निबंध नावाची लिहिलेली आहे. त्याच्या नावाचा इतिहास सांगतात की भामती हे नाव त्या निबंधाला का म्हणून दिलं किंवा ह्या टीकेला त्यांनी का दिलं याच्या संबंधाने असणारा इतिहास सांगितला जातो. तो असा आहे की
की हे जे वाचस्पती मिश्रा होते, पूर्वीच्या काळामध्ये जे लोक ह्या विद्याविलासी असं ज्यांचं जीवन होतं, ते रात्रंदिवस काय करत होते, फक्त शास्त्राचं अध्ययन करणं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही. काल का परवाच आपण सांगितलं, गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराज ते स्वतः सांगायचे की आम्हाला शिकत असताना आमच्या काकांनी, त्यांचे आईवडील लहानपणी वारले, तर त्यांनी सांगितलं एवढी सोय केली होती की आंघोळ करताना सुद्धा काय करायचं नाही, आपलं अंग सुद्धा चोळायचं नाही, अंग चोळायला पाणी घालायला सुद्धा दुसरी माणसं होती, आम्ही फक्त तांब्या पडला की ऊर्ध्व मूल मदशाख आपलं आवृत्ती करायची. अशा प्रकारची स्थिती. म्हणजे थोडक्यात काय की विद्याविलासी जे काही महापुरुषांचं जीवन आहे ते अखंड चिंतनात राहतात, अखंड शास्त्राध्ययन करतात. आपण म्हणतो ना, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, पुढे काय, आश्रमी विचार षटकर्मी, अशा प्रकारचं आहे. पुढे काय, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. पुढं ह्या सध्या ह्या 4 आश्रमाचं सांगताना ब्रह्मचर्य धर्म काय सांगितलं, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल आणि ब्रह्मचर्य टिकवायचं असेल तर त्याला जप तप दान हे उपयोगाचे नाही. जर त्याला ब्रह्मचर्य जीवन घालवायचं असेल तर ते फक्त शास्त्राध्ययन केलं तरच होऊ शकतं. म्हणून त्यांनी लागलं अक्षरं घोकायची असं सांगितलं. मग त्याच्यामध्ये आपला काळ निघून जातो. म्हणून जे जे महापुरुष कोणी गीता गाथा ज्ञानेश्वरी पाठ करतात तर त्यांच्या कंठामध्ये या ठिकाणी हा जो ग्रंथ, त्या निमित्ताने त्यांचा जो काल आहे त्याचा अर्थ जरी कळला नाही तर मंत्ररूप ते उच्चारण होतं आणि त्याच्यापासून निर्माण होणारा अदृष्ट त्यांच्या ब्रह्मचर्याचं संरक्षण करण्याला उपयोगी पडतं. म्हणून या ठिकाणी ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. तर हे इतके रात्रंदिवस हे वाचस्पती मिश्रा शास्त्रचिंतनामध्ये रमून जायचे आणि ते जे जे काही आपलं चिंतन आहे ते ग्रंथरूपाने लिहित राहायचे किंवा एकटे बसून चिंतन करत राहायचे. तर पुढं असं झालं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न करून दिलं, परंतु तरीसुद्धा त्यांना त्या लग्नाचं देखील भान नाही. लग्न झाल्यानंतरही ते अखंड ह्या चिंतनातच राहिले. विशेषतः ब्रह्मसूत्राचं भाष्याचं चिंतन ते करत राहिले आणि ह्या चिंतनात त्यांचा काळ गेला. तर त्यांचं लग्न झाल्यानंतर काहीतरी मला वाटतं 25 वर्ष का काय काळ गेला आणि 36 वर्ष काळ गेला. आणि त्याच्यानंतर एक दिवस, पूर्वीच्या काळात ही लाईटची व्यवस्था नव्हती, त्यामुळं त्यावेळेला समईच्या प्रकाशामध्ये लोक लिखाण करत भुर्जपत्रावर, ते पूर्वीचे बोरू वगैरे त्याच्याद्वारा मशीपत्राने. तर ते मशी म्हणजे ती शाई, तर त्याच्यामध्ये ते लिखाण करत होते आणि संध्याकाळी रात्री लिहित असताना त्यावेळेला त्यांचे चिंतन कोणतं झालं होतं, ब्रह्मसूत्राचं भाष्यानुसारी टीका हे चाललेलं होतं चिंतन, ज्या ग्रंथाचं नाव दिले भामती निबंध. तर ते चिंतन करत असताना ते समय जायला लागली, तेल संपत आलं. तितक्यात त्यांची पत्नी आली आणि तिनं तेल घातलं. तेव्हा त्यांनी सहज वर पाहिलं, तेव्हा त्यांनी विचारलं की हे देवी तू कोण आहेस. तर तेव्हा त्यांनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये बालवयात विवाह होत असत, 8व्या वर्षी विवाह होत असे. तर त्यावेळेला त्यांचा विवाह झालेला होता. त्यांनी विचारलं तू कोण आहेस. त्यावेळेला 36/9/45 बरोबर आहे ना, 36/9/45. तर त्यावेळेला त्यांच्या पत्नीचं वय 45 झालेलं होतं आणि त्यांनी विचारलं की देवी तू कोण आहेस. तेव्हा त्या पत्नीनं उत्तर दिलं की मी तुमची सहधर्मचारिणी आहे, मी तुमची पत्नी आहे. त्यांनी सांगितलं माझं लग्न केव्हा झालं. त्यांनी सांगितलं मी काय 8 वर्षे भवेत कन्या. तर 8 वर्षाच्या कन्या स्वरूपात असतानाच माझ्या वडिलांनी आपल्याला आपल्या सेवेसाठी या ठिकाणी समर्पण केलेलं आहे. अरे राम, इतके दिवस झाले आणि मी कधीही पत्नीत्वाने तुला स्वीकारलं नाही, म्हणून त्यांना वाईट वाटलं. तेव्हा ते म्हटले की आता त्यांना मूलबाळ होण्याची सुद्धा शक्यता नाही, तेव्हा तुझ्यासाठी मी काय करू. तर त्यांनी सांगितलं काहीच नाही, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत जन्मजन्मी मला अशाच प्रकारची ही चरण सेवा घडावी, याच्या व्यतिरिक्त माझ्या काहीही मागणं नाही. असं पाहिल्यानंतर धर्मशास्त्राच्या मर्यादेप्रमाणे तिच्या ऋणातून आपण उत्तीर्ण होऊ शकलो नाही. म्हणून या ठिकाणी तिने केलेली सेवा, त्या सेवेच्यामुळं आपण अशा प्रकारचं अंतर्मुख चिंतन गंभीर ग्रंथावर करू शकलो. म्हणून त्यांनी आपण केलेल्या ब्रह्मसूत्राच्या भाष्यानुसारी केलेल्या टीकेला नाव काय दिलं, भामती. त्यांनी विचारलं तुझं नाव काय. तिचं नाव होतं भामती.
म्हणून भामती निबंध असं या ग्रंथाचं नाव दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की पहिलं आहे प्रस्थानत्रय, नंतर प्रस्थानत्रयावर भगवतपूज्यपाद शंकराचार्यांचं भाष्य आणि त्या भाष्यानुसार असणाऱ्या 3 ग्रंथाची नावं दिली. पहिला ग्रंथ आहे अद्वैत सिद्धी की जो मधुसूदन सरस्वतींनी लिहिला. दुसरा ग्रंथ आहे विवरण प्रमेय संग्रह तो विद्यारण्य स्वामींचा आहे. विवरण प्रमेय संग्रह, तर विवरणकार असं त्यांना म्हटलेलं. तर विवरण हा कोणाचा आहे? वाचस्पती आपलं प्रकाशात्मा येती. आणि तिसरा आहे भामती निबंध, तो कोणाचा आहे? वाचस्पती मिश्रा असं लिहिलं. हे कशासाठी एवढं आपण लक्षात ठेवायचं? आपल्या जीवनात जेव्हा प्रसंग येईल अध्ययन करत असताना तर आपल्याला कुठं भामती निबंध किंवा विवरण किंवा अद्वैत सिद्धी हा सर्वात शेवटला ग्रंथ आहे. नंतर त्याच्यामध्ये एक आता जसं मी सांगितलं ना वारकरी प्रस्थानत्रयी किंवा ही वेदांताची प्रस्थानत्रयी, तसंच त्याच्यामध्ये काय म्हणतात एक बृहत प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणजे हे झालं. याच्याही नंतर जर कोणाला शिकायचं असेल तर काय अद्वैत सिद्धी, नंतर चित्सुखी आणि खंडन खाद्य, ह्या 3 ग्रंथांना म्हणतात बृहत प्रस्थानत्रयी. म्हणजे ही प्रस्थानत्रयी शिकल्यानंतरही अद्वैताचा आणखी गंभीर काही ठिकाणी खंडन मंडनात्मक असं जर चिंतन करायचं असेल तर हर्षल मिश्रा नावाचे विद्वान होऊन गेले की ज्यांना कंबोजच्या राजाचा सुवर्ण पंखाचा विडा दररोज येत होता आणि जे निर्विकल्प समाधी मग्न होऊन राहत असत, असे हे जे हर्षल मिश्रा खंडन खाद्य ग्रंथाचे करते, त्यांनी हा खंडन खाद्य ग्रंथ लिहिला. त्याचं अध्ययन अद्वैत सिद्धी मधुसूदन सरस्वतींची आणि चित्सुखाचार्यांची या 3 ग्रंथाचं अध्ययन केलं. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या जीवनात जर एवढं अध्ययन केलं तर आपल्या जीवनाचं काळ कसा जावा आणि आपल्या जीवनात काही अपूर्तता कोणतीच राहणार नाही. जी वेदाला संमत अशा प्रकारचं अध्यात्मजीवन आहे, त्या अध्यात्मजीवनामध्ये जर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य, चित्सुखी, नंतर उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता असे 9 ग्रंथ झाले आहे की नाही. ह्या 9 ग्रंथांचा अध्ययन करण्यामध्ये जर ज्याचं जीवन यापन होईल तर त्याने वेदाचं, ईश्वराचं, गुरुचं सर्व मनोगत पूर्ण केली असा त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल हे झालं सर्व, आता हे करायचं का विचारसागर करायचा? जर विचारसागर सध्या केला तर विचारसागराच्या द्वारा ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रवेश होऊ शकतो असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. म्हणून आपण आता सध्या विचारसागरच्या प्रारंभित असं एक, मला वाटतं की हे पहिल्यांदा का लिहिलं यांनी, ही काही लिहिण्याची गरज होती का? विचारसागर आपला जो आनंद सत्यप्रकाश तिथून मंगलाचरण करून सांगायचं होतं. हे कशासाठी लिहिलं? तर आपल्याला कुठं जायचं हे आपल्याला माहीत पाहिजे आहे की नाही. आपल्याला कोणत्या गावाला जायचं आणि त्या गावाला जाण्यासाठी आपल्याला गावाला कोणत्या जायचं, प्रस्थान करायचे कुठं? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जायला ग्रंथ कोणते याचंही आपल्याला ज्ञान करून दिलं आणि ते साध्य काय आहे आणि त्याची साधनं कोणती आहेत हे एक प्रकाराने ज्ञात झाल्यानंतर आपल्याला एकदम जर आपण म्हटलं तर लहान बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, त्यांनी लिहिलं काय, जे सायाशे स्तन्यसेवी ते पक्वान्य केवी जेवी. जे सायासाने ज्याला स्तनपान आईचं नीट करता येत नाही आणि त्याला पक्वान्न जिलेबी जर आपण त्याच्या तोंडात घातली तर चालेल का? नाही. म्हणून ते पक्वान्य केवी शेवी, म्हणून ती जरी चांगली असली तर काय ती म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, लहान बालकाला ती देऊ नये. मग लहान बालकाला काय करावं? तर लहान बालकाला हा विचारसागर ग्रंथ आहे याच्यामध्ये त्यांनी प्रवेश करावा आहे की नाही, तोच त्यांनी चांगला समजावून घ्यावा. एकदा आश्रमामध्ये पंचदशीचा पाठ चालू होता. एक मोठे विधान की ज्यांना हे अद्वैत सिद्धी वगैरे हे ग्रंथ होऊन ज्यांनी निधी ध्यासनासाठी अखंड 8 महिने ते हिमालयामध्ये राहायचे आणि 4 महिने फक्त खाली यायचे आणि त्या 4 महिन्यात ते कधी भारत भ्रमण करायचे. तर भारत भ्रमण करत करत आपल्या आश्रमामध्ये, कन्या आश्रमामध्ये आले होते. तर त्या पंचदशीचा पाठ चालू होता. पंचदशीचा पाठ स्वामी महाराज मोठ्या अवसानाने आवेशाने सांगत होते आणि सगळा पाठ झाल्यावर
तर महात्मा काही बोलला नाही, तो शांतपणे ऐकत राहिला. एक तर त्याला मराठी चांगलं कळत नव्हतं, पण मूळ संस्कृत असल्यामुळं काय चिंतनाची दिशा त्याच्या लक्षात येत होती. ते सर्व झालं आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांना वाटलं की बा पाठाविषयी यांचं काय मत आहे म्हणून. ते म्हणे ठीक चल रहा आहे का, त्याने बाल भाषा में तो ये सब ठीक आहे असं ते म्हणजे लहान पोरांची चाललेली ही चर्चा आहे. स्वामी महाराज रागावले. आपल्याला वाटतं की पंचदशी शिकलं वृत्ती प्रभाकर विचारसागर के डोक्याहून पाणी गेलं, परंतु तसं नाही. याच्यामध्ये हे जे ग्रंथ आहे उत्तरोत्तर आपण याच्यामध्ये अधिक सखोल अवगाहन केलं तर आपल्याला आत्मस्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने निस्संदेह, ज्याच्यामध्ये पुन्हा संशय नाही, कधी विपरीत भावना नाही, अशा प्रकारचे निस्संदेह की काय ज्याला आपण अनुभूती असं म्हणतो. अनुभव हे सर्वात प्रबल प्रमाण आहे आणि तो अनुभूती आपल्याला येण्यासाठी ह्या ग्रंथाचं एकेका वचनाचं आपल्याला अशी मदत होते की आपण आपल्या स्वरूपाविषयी निश्चिंत होतो. म्हणून या ग्रंथाची नावं पण सुरुवातीला दिली असावीत. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले आहेत. प्रकरण ग्रंथ याचा अर्थ काय, याच्यामध्ये तुम्हाला यज्ञ कसा करावा हे सांगणार नाही, ध्यान कसं करावं हे सांगणार नाही, कारण हे कोणता ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ म्हणजे एकाच विषयाचं निरूपण करणार आहे. कोणता विषय, वेदांत विषय. म्हणून हे वेदांत विषयाचे हे काय आहेत, प्रकरण ग्रंथ आहेत. श्री त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्यांचेकरिता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेचा अर्थात सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. आता आपण पाहिलं की हे जे पंडित निश्चलदासजी त्यांच्या चरित्रात लिहिलं की त्यांनी 27 लक्ष संस्कृत श्लोकांचा संग्रह करून ठेवलेला आहे. काही लोक सांगतात काहीतरी 1,00,000, काही 10,000, काही त्यांचे श्लोक कंठातच होते. एवढेच श्लोक कंठात आणि संग्रह किती श्लोकाचा केलेला होता, 27 लक्ष श्लोकांचा संग्रह केलेला होता. आणि हे करण्यासाठी याचा अर्थ त्यांनी सर्व दर्शनांचा, वेदाचा, वेदांताचा, स्मृती ग्रंथाचा जेवढा मनुष्य जीवनात अभ्यास होऊ शकतो तेवढा सर्व अभ्यास त्यांनी केलेला होता. परंतु सर्व लोकांना एवढा अभ्यास करणं त्याच्यासाठी, कारण काय आश्रमी विचार षटकर्मी, त्याच्यामध्ये तुम्हाला यजन आलं, याजन आलं, अध्ययन आलं, अध्यापन आलं, दान आलं, प्रतिग्रह आलं, हे षटकर्म आहेत. हे सर्व करायचं म्हणल्यावर ते काय वेदांत वाक्येषु सदारम म्हणतो 24 तास चिंतन करू शकतील का, नाही. जर त्याच्यामध्ये जेवढा काही वेळ मिळेल, मोठके निमिषभरी देतो जाय, थोडाच वेळ देणार, पण जो थोडा वेळ देतो त्याला जास्त आनंद, आणि जो जास्त वेळ देतो त्याला जास्त आनंद किंवा जास्त ज्ञान याचं वितरण करणं हे संतांना आवडत नाही. कोणाला थोडा वेळ असो किंवा अधिकही वेळ असो, कोणाचा अधिकार कमी असो किंवा कोणाचा अधिकार जास्त असो, पण माऊली काय म्हणतात की हो काय हो काना मनाजिनी देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची. या ठिकाणी फुटो विवेकाची वाणी, विवेक लोकांच्या ठिकाणी कमी आहे ना विचार, तर त्या विवेकाची उणीव काय झाली पाहिजे, फिटली पाहिजे, म्हणजे गेली पाहिजे. काना मनाजिनी, जर आम्ही त्यांच्या कानावर शब्द टाकले की ते त्यांच्या मनात जाऊन त्या शब्दांनी अर्थाचं ग्रहण करून जिंकलं पाहिजे आणि ते खरं कान आणि मन जगले पाहिजे. म्हणजे जगले पाहिजे म्हणजे वेदांत विचार कानाने श्रवण केले पाहिजे आणि मनाने ते दृढ रीतीनं धारण केले पाहिजे. आणि देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची, आणि ही ब्रह्मविद्येची खाण जी उघडलेली आहे, आवडे तो, ज्याला वाटेल त्याला ही उघडी व्हावी. पण आता सगळ्या लोकांना वेळ आहे का एवढा वेळ नाही. आपल्याला सुद्धा पूर्ण वेळ नाही, आपण सुद्धा 4 वर्षाचा आयुष्याचा वेळ काढलेला आहे की नाही. तर मग आता जे लोक आहे तर त्या बाकीच्या लोकांना कुठे वेळ आहे. म्हणून माऊली म्हणतात तरी गायशे करी या आठा पारा माझारी मोठके निमिषभरी देतो जाय. थोडेसे जे काही आपले क्षण आहेत ते क्षण याच्यासाठी दिले पाहिजे, पण ते द्यायचे म्हणजे काय, पूर्ण वेळ द्यायचं. तुम्ही जो काही 5 मिनटं 1 तास देता तो 1 तास मात्र पूर्ण इथंच ह्याच विचाराला दिला पाहिजे. आणि दिल्याने काय होईल, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल, ऐके नाही काय
पुनवे हुनी जैसे शशीबिंब दिशे दिशे हारपता अवशे नाहीची होय. अशा प्रकारची आपल्याला स्थिती प्राप्त होईल. कारण या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे. अशा प्रकारचं हे मनाचं विज्ञान आहे. याला एकदा रुची लागली की ते त्याच्यामध्ये प्रवृत्त होईल. तेव्हा या ग्रंथकर्त्यांनी इतकं श्रम घेतलेले असं त्यांनी लिहिले त्यांच्या चरित्रामध्ये की ह्या निश्चलदास महापुरुष जे असतात ते स्वतःचं चरित्र स्वतः सांगत नाहीत. त्यामुळे त्यांचा जन्मकाळ, त्यांचा मृत्यूकाळ, त्यांच्या असणाऱ्या अनेक दिव्य अशा प्रकारच्या सगुण किंवा निर्गुण ज्ञानाच्या किंवा सगुण साक्षात्काराच्या अनुभूती, योगाचे अनुभव हे सगळे पुढं स्पष्टरीतीनं कोणापुढंच येत नाही. त्याचप्रमाणे यांची ही स्थिती आहे. तर त्यांचं 20 वर्ष अखंड डोकं दुखत होतं. त्यांना प्रतिशाय नावाचा आजार होता. जसा की जोग महाराजांना प्रतिशाय किंवा त्याला पिनस म्हणतात असा आजार होता. तर त्याप्रमाणे त्यांचं 20 वर्ष अखंड डोकं दुखायचं. परंतु ज्या वेळेला ते वेदांत चिंतन करायला बसायचे त्यांना काहीतरी अशा प्रकारचं सांगितलं होतं त्यांच्या श्रीगुरूंनी, जेव्हा तुम्ही वेदांत चिंतनात बसाल तेव्हा पुन्हा त्यांच्या अंगात बारीक ताप असायचा. पण तुम्ही जेव्हा वेदांत चिंतन करायला बसाल त्यावेळेला तुम्हाला या प्रकारच्या ह्या त्याला शिरशूल आणि असणारा ज्वर, ज्याला जीर्ण ज्वर असं म्हणतात, ह्या दोन्हींचाही त्रास होणार नाही. म्हणून ते अखंड चिंतनात राहायचे. एरवी चिंतन संपलं ते जर कधी ज्याला आपण देहाकार वृत्ती झाली, अनात्माकार वृत्ती झाली की त्यांच्या शिरशूलाला आणि त्या बारीक तापाला सुरुवात व्हायची असं त्यांच्याविषयी सांगतात. म्हणून त्यांनी हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर अशा प्रकारचे ग्रंथ सुद्धा लिहून ठेवले. तर हे करत असताना बघा, ज्या महापुरुषाला इतका शारीरिक ताप आहे तर त्या महापुरुषांनी सगळ्या जगत कल्याणासाठी हे जे सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं. परंतु सगळ्याचं सगळं अध्ययन सगळ्यांच्यात मस्तिष्कामध्ये भरवलं पाहिजे असं काही नाही. त्याचं कल्याण कशाने होईल, त्याला तत्वबोध कशाने होईल एवढंच सांगितलं पाहिजे, सारभूत सिद्धांत. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या लोकांचा, जनसामान्यांचा विचार केला आणि जेवढा आवश्यक भाग आहे तेवढीच प्रक्रिया किंवा तेवढीच सांगण्याची सरणी, त्या सरणीचा अवलंब केला आणि हा विचारसागर नावाचा ग्रंथ तोही पण संस्कृत भाषेमध्ये लिहिला नाही. आता आपण पाहिलं की आता परवा एक प्रकाशन झालं, आपले गुरुवर्य हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज पाटील त्यांनी संस्कृतमध्ये याचं काही विचारसागर ग्रंथाचं चिंतन लिहिलेलं आहे. तसाच एक संस्कृत विचारसागर आपण प्रथम दिवशी सांगितलं होतं की शृंगेरी पीठांच्या आचार्याच्या प्रेरणेने ब्रह्मेंद्र सरस्वती स्वामींनी या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये हा संपूर्ण विचारसागर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही टिप्पणी लिहून त्याच्यात आणखीन भर पाडून तो ग्रंथ अधिक अलंकृत केलेला आहे. तर ह्या सर्व त्यांनी एवढे प्रयत्न केले आणि त्याचं सारभूत सिद्धांत आवश्यक तेवढ्या प्रक्रिया घेऊन, कारण सगळ्यांची गरज नाही. आता विचारसागरामध्ये सुद्धा आपल्याला ते म्हणतात आवश्यक तेवढ्याच प्रक्रिया घेतल्या, पण त्यासुद्धा आपल्याला काय होतात, खूप होतात. कारण त्याच्यातल्या बऱ्याच शंका आपल्याला नसतातही, घेतल्यावर उपस्थित होतात आणि निराकरण केल्यावर वाटतं की शंकेचं निरसन झालं. पण खरं आपण एकटे बसलो आणि कधी आपल्याला वाटलंय का हे जगत मिथ्या आहे, कसं कसं आहे, आपण थोडंसं चिंतन करावं. असं आपलं ते म्हणतात जगत सत्य आहे, असं एक म्हणतो आपल्याला वाटतं सत्य आहे, ते म्हणतात मिथ्या आहे, आपल्याला वाटतं मिथ्या आहे. कसं मिथ्या आहे आणि कसं सत्य आहे त्यांनी शंका केली की आपल्याला ते बरोबर वाटतं. शंकेचं निरसन झालं की हे बरोबर वाटतं. त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे वेडीला सासर आणि माहेर हे दोन्ही सारखेच असतात, त्याप्रमाणे आपली स्थिती आहे. म्हणून मुमुक्षुला आपल्या जीवनात येणारे ज्या शंका आहेत त्या शंकाचं निराकरण करणारा भेटला पाहिजे. तर सामान्यपणे त्यांचं असं म्हणणं आहे, कोणताही मुमुक्षू ज्या वेळेला ह्या वेदांत विचाराला प्रवृत्त होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये साधारणपणे ह्या सर्व शंका येतात. जेव्हा चिंतनाला प्रवृत्त होतो तो चिंतना म्हणजे स्वबुद्धीने नाही, शास्त्राच्या साह्याने गुरूंच्या सहवासात जेव्हा चिंतनाला प्रवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या बुद्धीचा एक एक स्तर जसा उघडला जातो तसं त्याच्यामध्ये ह्या शंका निर्माण होतात आणि त्याचं समाधान करावं लागतं. त्यासाठी लागणारी जी प्रक्रिया किंवा त्याच्यासाठी लागणारी जी विचाराची सरणी पद्धती, त्या पद्धतीचा अवलंब या ग्रंथामध्ये केलेला आहे. त्या सर्व ग्रंथाचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्यांचेकरिता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राचे प्रक्रियेचा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदासजींनी लिहिला. आता
शिवाय याचं वैशिष्ट्य काय आहे की ते सर्व वाङ्मय कुठे आहे? संस्कृत भाषेतून, आणि यांनी लिहिला कोणत्या? प्राकृत हिंदी भाषेमधून. त्या काळात रूढ असणारी जी हिंदी भाषा, त्याचं काहीतरी नाव आहे, कोणती भाषा त्याला म्हणतात? भोजपुरी. त्या भोजपुरी भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. अजूनही तिकडं लोक हे अशा प्रकारचे बोलतात. ते आमचे शास्त्री महाराज सांगत असतात की घड्याळाच्या दुकानात गेला तर त्याला विचारलंय, हे घड्याळाचं दुकान कुठे शोधायला मनुष्य चालला आपला महाराष्ट्रानं, घडे का दुकान कहाँ है ऐकलं हां असं विचारलं. त्यांनी सांगितलं, ए घोडेशे दुकान है, ए घोडेशे दुकान आहे. म्हणजे घडा नाही म्हणत, घोडेशे दुकान नाही, दो कान आहे. आपल्याला तर ह्या घोड्याला 2 कान आहेत. ही अशी भाषा आहे त्यांची. हे घोडेशे त्या भाषेमध्ये म्हणजे कितीतरी ती त्या काळात असणारी जी प्रचलित भाषा इतके सोपे झाले लोकांसाठी काही हिंदी व्याकरणाचा सुद्धा विचार नाही. आता हे हिंदी वृत्ती प्रभाकर किंवा हिंदी विचारसागर पाहायला लागलं तर माणसाला ते कळतच नाही जोपर्यंत त्या शब्दाचा अर्थ, विषयी शब्दाचा अर्थ, सप्तमीचा प्रत्यय प्रथमा किंवा द्वितीय आपलं बहुवचन आहे हे आपल्याला सप्तमीचं बहुवचन आहे किंवा एकवचन आहे कळतं का? कळत नाही ह्या मूळ ग्रंथाचं. मग त्याच्यातूनही हे ग्रंथकार परवा सांगितल्याप्रमाणे इतके दयाळू झाले की त्यांना असं वाटलं की सगळ्या प्रांतीय भाषेत भाषांतर झाली पण आपल्या महाराष्ट्र भाषेत सुद्धा भाषांतर झाले पाहिजे. म्हणून त्या हरभरे शास्त्रींनी या ठिकाणी त्यांचे जे दोहे आहेत तर त्या दोह्याच्या जागेवर काय लिहिल्या? ओव्या लिहिल्या. पण आपली बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे का त्या दोह्यांचा अर्थ, त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला कळेना. म्हणून तर आपली स्थिती अशी होते की त्यांनी विचारलं की ज्ञानेश्वर, अजून एक कितीतरी लोक म्हणतात, म्हणलं की तुम्हाला आम्ही ज्ञानेश्वरी देतो, ज्ञानेश्वरी नको आम्हाला मराठीत असली तर द्या असं म्हणतात. म्हणजे जणू काय ज्ञानेश्वरी कुठे आहे? संस्कृत भाषेतून आहे, मराठीतली द्या म्हणजे त्याचं भाष्य द्या असं म्हणतात. म्हणून त्या लोकांना कळेना. म्हणून गद्यामध्ये ह्या ग्रंथांचा अनुवाद केला आणि याच्यामध्ये केलं तर याच्यापेक्षा आता सोपं काही होऊ शकत नाही. सा काष्टा सा परागती. आता याच्या पुढं काय एवढे जर नसल होत तर आता काय तुमच्या पुढं काही कोणाची बुद्धी चालणार नाही. हे सोप्यातलं सोपं करून अवघडाचं काय केलेलं आहे? सोपं केलेलं आहे. लोक काय करतात? सोप्याचं अवघड करतात. तर आम्ही काय केलं? अवघडाचं सोपं केलं. आणि हे जर तुम्हाला कळलं नाही तर काय करायचं? घरी जायचं किंवा दुसरे मार्ग करायचे. हे विचारात जर प्रवेश होत नसला तर आपलं डोंगरावर जायचं, जप करायचं, ध्यान करायचं, तीर्थयात्रा करायच्या, प्रदक्षिणा करायच्या, कोणते दुसरे. त्याचं कारण असं आहे की स्वामी महाराज विनोदाने सांगायचे तेवढं सांगतो. एक श्रीमंताची सून हुंडा देऊन त्या वडिलांनी दिली श्रीमंताला. नंतर वडील काही दिवसांनी गेले कुठं? त्या मुलीला भेटायला गेल्यानंतर रात्री मुक्काम केला. सकाळी पाहिलं एकत्र कुटुंब पद्धती होती. ते प्रत्येक मुलगा, लहान लहान मुलं, त्यांना काही वेळेचं बंधन नसतं. जेव्हा सकाळी वाटेल तेव्हा प्रत्येकाचं वेगवेगळं मलमूत्र विसर्जन ते करायचे. आणि त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी ते खापर आणि तो खराटा घेऊन त्यांचं ती व्यवस्था करत होते. थोडक्यामध्ये तिचं जे काम आहे तर ते एक प्रकारचं भंगिनीचं काम तिला करावं लागत होतं. अनेक प्रकारचं कितीतरी सोनं हुंडा देऊन केलेलं लग्न. बरं ती एकटीच होती घरात, स्त्री म्हणून असं नाही. त्या घरामध्ये तिच्या अनेक 4-5 जावा वगैरे होत्या आणि सासू सासरे सर्व धीर हे सर्व त्या ठिकाणी होते. ती एकटी मात्र त्यांना वाईट वाटलं की आपली मुलगी सकाळपासून हेच काम करते आणि याच्यासाठी का आपण हुंडा दिला. त्यांनी त्यांच्या सासऱ्याला विचारलं त्या मुलीच्या, अहो हे सकाळी पाहिले त्या बाकीच्या तिच्या असणाऱ्या जावा, कोणी स्वयंपाकात आहे, कोणी कॉम्प्युटरवर हिशेब करतंय, कोणी कपाट उघडतंय, काय वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होत्या. त्यांनी सांगितलं हे माझ्या मुलीला हे अशा प्रकारचं काम तुम्ही कुठून लावलं? त्यांनी सांगितलं की तिलाच विचारा. तेव्हा त्याला विचारलं, बाळ तुला ही अशा प्रकारची दुर्दशा कशी आली? याच्यामध्ये तुला काही वाईट वाटत नाही का? ते म्हणे काही वाटत नाही, हे मला ठीकच वाटतं म्हणे, याच्यामध्ये काही टेन्शन नाही म्हणे, तर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणाव नाही. तेव्हा त्यांनी विचारलं असं का झालं? तर त्यांनी सांगितलं की त्याचं कारण असं आहे, मला आल्याबरोबर
त्यांनी सांगितलं की स्वयंपाकघरात काम कर. मी स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाकामध्ये असं व्हायला लागलं, कधी मी मीठ टाकलं तर कधी एकदम मसाल्याऐवजी हळदच टाकली, कधी मीठ विसरूनच गेलं. सगळे लोक जेवायला बसले की आमचा स्वयंपाक जसाच्या तसा. लोक बाहेर जाऊन खायला लागले, 2 घास खाल्ले की भूक नाही. कोण अशी स्थिती झाल्यावर बरेच दिवस पाहिलं. मग माझी बदली केली, स्वयंपाकघरातून बदली केली आणि त्यांनी सांगितलं की तू शिकलेली तर आता तू हे कॉम्प्युटरचा हिशेब, त्याच्यामध्ये काय फक्त ते बटणं दाबायचे आणि ते हिशेब करायचे. परंतु तिला काय व्हायचं, अधिकच्या ऐवजी ती वजाचं चिन्ह मांडायला लागले. त्यामुळं लाखाचे 12,000 व्हायला लागले. त्यामुळं तिथूनही तिची बदली केली, त्याच्यामध्ये तिथूनही तिची बदली केली. नंतर त्यांच्या सावकारीचे काही जे कपाट होतं तर फक्त त्याच्यामध्ये मोजून पैसे द्यायचे, एवढंच काम तिच्याकडे झालं. आता याच्यामध्ये तर काय ना, नोटाचे बंडल असतात, त्याच्यात ते बँकेचे सगळे फक्त 100च्या 100 नोटा म्हणजे काय तितके पैसे झाले, एवढंच त्याला सांगितलं. आणि त्याचं फक्त तेवढं द्यायचे, त्याला मोजता पण येईना. मग त्यांनी सांगितलं फक्त कपाटाची चावी तेवढी तुझ्याजवळ राहील आणि ते त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आमचं काम झालं की तू फक्त लावून घेऊन आम्ही मागू तेव्हा चावी द्यायची. ही म्हणे तुम्ही काळजीच करू नका, मी सगळं व्यवस्थित करते. आणि ते गेले काही विसरून जायचे, कपाट उघडच, नोटाचा बंडल समोर. ते सावकाराला वाटलं सासऱ्याला इथंही तिची योग्यता नाही, म्हणून तिला ते काम दिलं, ऐके नाही. मग हळूहळू ह्या कामामध्ये काही त्रास आहे का, थोडं कमी जास्त झालं तरी चालतं, आहे की नाही. याच्यामध्ये तसा वेद जो आहे तो आपल्याला सांगतो, पहिल्यांदा तुम्ही अमर आहा खरे की पहा खोटे. तुम्ही तत्वज्ञानाचं चिंतन करा, ज्ञानाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. हा तुमचा शेवटचा जन्म आहे. ते जर नसेल तर वेद दुसरा योगाचा मार्ग सांगतो, उपासनेचा मार्ग सांगतो, निष्काम कर्माचा मार्ग सांगतो, सकाम कर्माचा मार्ग सांगतो. आणि एवढे करून तुम्हाला जमत नसेल तर डुबते रहो जन्म मरण परंपरेत, असंच प्रकाराने खितपत पडा असं सांगतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला भगवंताची कृपा आहे की आपण ह्या ग्रंथाचं अनुशीलन किंवा चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. त्यामुळं आता असं नाही म्हणायचं विचारसागर ग्रंथ फार अवघड आहे तर आता दुसरा मार्ग पण नाही ना. दुसरा काही मार्ग असता तर सांगितला असता. सोपं करत करत कुठपर्यंत आले, विचारसागरापर्यंत. बरं, ते हरभरे शास्त्रींच्या ओव्या जागी दोह्या जागी ओव्या असते, पुढं लिहिणार आहे ते दोह्याच्या जागेवर ओव्या लिहिल्या, ते आम्हाला कळेना म्हणून मराठीत करून ठेवलं. बरं, मराठीतून कळेना म्हणून तर एकत्र बसून आणखीन पुन्हा शब्दावर विचार करायला लागलो, पण तेही कळेना. मग आता काय करायचं, खापर आणि काय खराटा घ्यायचा, आहे का नाही.